बंधू भगिनींनो, जे मनानं किंवा शरीरानं अपंग झाले आहेत किंवा ज्यांच्या माथ्यावरचं छप्पर गेल्यामुळे अनाथांचं जीणं जगण्याची वेळ आली आहे, अशा सर्वांकरता ही संस्था आहे. अर्थात ही संस्था स्थापन करून मी समाजावर उपकार करतो आहे अशी माझी भावना बिलकुल नाही. समाजातल्या या घटकांच्या सेवेची संधी मी बरेच दिवस शोधत होतो, कारण या सेवेतच मला माझ्या मनाची शांती मिळणार आहे. खरं म्हणजे ही संस्था मोठी व्हावी, चालावी अशी माझी बिलकुल इच्छा नाही. ज्या दिवशी ही संस्था बंद होईल तो दिवस सोन्याचा. खरं म्हणजे अशी संस्था आपल्याला स्थापन करायला लागतीये, हेच आपलं दुर्दैव. मला सांगा ना, अपंग अनाथ माणसांकडे समाज पाठ का फिरवतो? आपला एखादा अवयव दुखावला, समजा हात दुखावला, पाय दुखावला, तर आपण कापून फेकून देतो का? मग समाजपुरुषाच्या या दुखऱ्या अवयवाकडे दुर्लक्ष का? एखाद्या आईवरती आपलं कोवळं बाळ टाकून देण्याची वेळ काय येते? आईवडिलांना आपल्या अपंग मुलाची अडचण का होते? मला एक सांगावं, मतिमंदत्व हे काय कुणी परमेश्वराकडे मागून घेतं? मग दुर्दैवाने ज्यांच्यावर ही वेळ आली त्यांना आपल्या नॉर्मल समाजामध्ये स्थान का नाही? अनेक अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि कदाचित अनुत्तरितच राहतील. मित्रांनो, मी माझ्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, या गोष्टीची बीज 2 वर्षापूर्वी रुजली होती. जगाओ, दिल लेके तुम दिल ले जाओ. Disco nache, move your body now. Feel the love around you, move your body now. Hey, धूम मचाओ, जरा प्यार जगाओ, दिल लेके तुम दिल ले जाओ. सौदा ये
देखो पास आओ ना, प्यार ऐसे जताओ ना, बेबी माय हार्ट ऑन फायर, कहीं तुम जल जाओ ना। Disco magic, move your body now. Feel the love around you, move your body now. आशिक हूँ तेरा आशिक हूँ, baby my heart beat just for you. आशिक हूँ तेरा आशिक हूँ, baby my heart beat just for you. प्यार पे मेरे कर ले यकीन, मैं जो हूँ बस तेरा हूँ. सुनकर तेरी प्यार भरी बातें, दम वक्त दिल पे ढल गया, ऐसा मुझे लगता है कि तेरा जादू चल गया। हे धूम मचाओ, जरा प्यार जगाओ, दिल लेके तुम दिल ले जाओ. हे धूम मचाओ, जरा प्यार जगाओ, दिल लेके तुम दिल ले जाओ. Disco magic, move your body now. Feel the love around you, move your body now. Disco magic, move your body now. Feel the love around you, move your body now. हे धूम मचाओ, जरा प्यार जगाओ, दिल के तुम दिल जाओ, धूम मचाओ, जरा प्यार जगाओ। दिल लेके तुम दिल ले जाओ. धूम मचाओ, जरा प्यार जगाओ, दिल देके तुम दिल ले जाओ. Sid, you were rocking last night, यार. Always babes. की सिद्धांत तू साला चांगला डान्सर आहे की चांगला सिंगर आहे की कुक आहे की हॉटेल मॅनेजर आहे? मला तर काही समज मध्ये येत नाही बाबा. Jealous, huh? नाही जेलस बिलस काय नाही. He's an asset to our college, Poems. हा ओके 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 ओके. उफ. तसा मी टॅलेंटेड आहेच. And the credit goes to me, Sanjana. After all, girlfriend से influence तो होणारच ना? वो सब तो ठीक है यार, लेकिन कल से बहुत बोर होगा. 1 month हॉलिडे आणि साला रिझल्टचं टेन्शन. ते सगळं जाऊ दे यार. What about your preparation for Switzerland? स्विट्जरलैंड? नहीं यार, स्विट्जरलैंड जाने के लिए तो 1 साल बाकी है. मैं तो पुणे जाके मेरे डैड की फैक्ट्री में काम करूंगा. मेरे डैड फूड प्रोडक्ट्स बनाने वाले फैक्ट्री में MD हैं. यहाँ थेरी हो गई, वहाँ प्रैक्टिकल. फैक्ट्री के मालिक मेरे नाना जी हैं. सौतेली माँ के पिताजी, लेकिन मेरे पापा सौतेली? म्हणजे तुझी खरी आई? शी इज नो मोर. 10 वर्षांपूर्वी बाबा याच मेघना फूड प्रोडक्ट्समध्ये असिस्टंट मॅनेजर होते. अँड देन मॉम केम इन टू हिज लाईफ. ती माझी सावत्र मेघना, आणि म्हणूनच कंपनीचं नाव मेघना फूड प्रोडक्ट्स पडलं. फॉरगेट इट यार. द बेस्ट थिंग इज, बेस्ट बिझनेसमॅन हा सन्मान माझ्या बाबांना लागोपाठ 2 वर्ष मिळतोय. द बॉटम लाईन इज, माय पा इज द बेस्ट. जैसा बेटा वैसा बाप. क्यों बे जसबीर, तुझे क्या हुआ? शायद इमोशनल हो गया. अबे इमोशनल बिमोशनल नहीं, मैं सोच रहा था भगवान जिसको देता है छप्पर फाड़ के देता है. One sec. Pa. Hey Pa. How are you? फर्स्ट क्लास. Yesterday's party was rocking, Pa. Great. I missed you there. अरे येतोस ना? हो पा. मी परवा येतोय बाबा. या. ओके, कसं येतोस? पा, Ooty to Coimbatore by jeep and then Coimbatore Pune by flight. Pa, I'm a grown up. Don't worry about me. ओके. मला घ्यायला येतंय ना? हा नाही माझ्या लक्षात आहे, माझ्या लक्षात आहे. अरे तू ये तर पुण्यात. And हा what हा. about party, Pa? मग आपण एकदम मोठी जंगी पार्टी करू. Oh ओके. wow, that sounds great, फाईन Pa. फाईन. टेक केअर बाबा. मिस यू. Okay, Pa. Miss you too. Take care. छान. म्हणजे बेस्ट बिझनेसमॅन ऑफ द इयर असं सलग तिसऱ्यांदा तुला सन्मान मिळाला आणि ही गुड न्यूज देण्यासाठी फोन केलास. तीच गोष्ट सांगायची विसरलास? नाही विसरलो नाही. त्याला सरप्राईज देणार आहे मी. एनिवे, परवा संध्याकाळपर्यंत पुण्यात पोहोचतोय. आपला कार्यक्रम असाही सकाळी आहे. संध्याकाळपर्यंत पुण्यात आपण आरामात पोहोचू. आरामात. आणि मग आल्यानंतर त्याला ट्रॉफीज दाखवतो. असे सरप्राइजेस द्यायला तो काय लहान आहे का?
अगं असं काय करतेस? सिद्धांत शेवटी दिवाकरला लहानच असणार. तू मला सांग, यशचं उद्या लग्न झालं तरी तो तुला छोटाच वाटणार ना? माझं लग्न कधी आहे आबा? अरे तू जर तयार असशील ना तर तुझी आई उद्या सुद्धा तुझं लग्न लावून देईल. हो, मग बाबांनी आणलेलं मायक्रो ओव्हन मला मिळेल? नाही हं बाळा, ते तुला कसं मिळणार? कारण ते तुझ्या बाबांनी फक्त खास त्यांच्या लाडक्या मुलासाठी आणलंय, सिद्धांतसाठी, तेही जर्मनीहून. सॉरी दिवाकर, आमची मेघना ना आजोळावर गेली. डंख मारण्याची संधी यांच्या खानदानात कधीही केव्हाही कोणीही कधी सोडलेली नाही. नशीब मी माझ्या बंगल्यात राहतो म्हणून. या तुमच्या बंगल्यात जर राहत असतो ना तर मलाही चावायला कमी केलं नसतं ना. आबा आबा, मम्मा चावते. ए तू नाही बोलायचं असं. कुणी काय म्हणा, पण हॉटेल मॅनेजमेंट शिकणाऱ्या आणि मेघना फूड प्रॉडक्ट्सचा भावी MD असणारा सिद्धांतला ही भेट योग्यच म्हणायची. ओ, म्हणजे भावी MD सुद्धा ठरलाय का? मग तेवढ्यासाठी तर पाठवलं तरी कोर्सला. अरे, दिवाकर देशपांडे इतक्या लवकर संन्यास घेत आहेत हे मला माहीतच नव्हतं. नो नो नो, नॉट रिटायरिंग, रिसर्च. 2 वर्ष सिद्धांत स्वित्झर्लंडला जाऊन आला की मी मेघना फूड प्रोडक्टची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर टाकणार आणि मी मेघना R&D अशी स्वतंत्र विंग उभारून रिसर्च करणार. काय ग, परत कधी भेटणार आता? नेक्स्ट टर्मला भेटू ना आपण. प्लॅन काय मग सुट्टीत? मजा, बस मजा एन्जॉय करायचा. घरी चाललायस परत? हो, घरी मम्मी पप्पांना भेटायला. तू? मी पण घरी जाणार आहे. मस्त आहे. SMS सुना ना. ओए जो- SMS सुनाऊं तुम्हें? मैं SMS सुनाता हूँ. ओए सरदार बोल। गिविंग एग्जाम व्हाइल स्टैंडिंग एट द डोर. अनदर गायस, आप दरवाजे पे खड़े होकर एग्जाम क्यों लिख रहे हो? सरदार बोला बेवकूफ, एंट्रेंस एग्जाम है. ये जोक था. What happened, Sanj? Anything wrong? Siddharth, I'll miss you. I'll miss you so much. This is the last night of the year. But not the last night of our love, right? अरे अरे अन्ना, ये अन्ना ओए, बंद हो बल्ले गया बल्ले, अन्ना. मैनू तो बड़ा मजा आ रहा है. और तेज चलाओ पाजी. क्या? और तेज चला. जल्दी कुछ पागल हो गया है क्या? अरे ये तो बचपन से पागल. ओए, सोनिहाल. अरे नीचे में. जंगली अमल. ये साला जसप्रीत जो नीचे होता है कहते रहे. अरे तुम लोग सब चुप बैठो यार. इस ड्राइवर को भी नीचे उतारो. अन्ना, अन्ना కొంచెం స్లో వాగొద్దు. अन्ना, अरे अरे अन्ना. Ladies and gentlemen, as the Secretary of Indian Chambers of Industries, I invite you all to this grand event. In order to motivate the food sector, we have invited a maximum number of women today. I am glad to announce that the award for the Best Businessman of the Year 2008 goes to none other than the same person who won this award twice. The MD of Meghna Food Products, Mr. Divakar Deshpande. Look at the way he's driving, yeah? Having no traffic sense. Easy up a minute. You sit down. I'm driving from last 10 years. Not teach me driving. ए समझाओ यार. अन्ना स्लो वागोद्దు. కొంచెం స్లో వాగొద్దు अन्ना. अन्ना बंद हो गया. समझाओ यार. क्या कर रहे हो? थँक्स. Sir, I request you to come and say a few words, please. अन्ना, आपको हिंदी आती है? కొంచెం मतलब थोड़ा थोड़ा आता. अरे यार, मैं क्या करता है? अन्ना आराम से चलाइए. अरे भैया आराम से चलाइए यार. आराम से चलाइए, कोई जल्दी नहीं है. अन्ना, अन्ना. आराम से भैया, आराम से. It is the secret of my success. No doubt, I opened a new door of an achievement. I am the most
blessed person. If I want to explain myself in Marathi, then परमेश्वराकडे माझा वशिला आहे. Serious. Come on, take him to CT scan immediately. Come on, quick. अरे बिझनेस पॉलिसी मेंटेन केली आहे त्यांनी. हॅलो, कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर देशपांडे. Thank you. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू व्हेरी मच. साडी खूप छान आहे. अरे घ्या ना घ्या घ्या ना. मेंटेन केलं नाही काही म्हणा पण तुम्ही मस्तच नाही तुमचं गुपित सांगा जरा म्हणजे आम्ही येतो या नंबरवर. हॅट्रिक मारली होती व्हेरी मच. हो कॉंग्रॅच्युलेशन. हो थँक्यू व्हेरी मच. सर मी साम वहिनीकडनं आलो. आपली मुलाखत पाहिजे सर प्लीज. ओके या सर या प्लीज. सर पेशेंट का मोबाइल. कॉन्टैक्ट इज फैमिली मेंबर. उसके माँ बाप को फोन लगाओ. यस सर यस सर. सर बेस्ट बिझनेसमॅन ऑफ द इयर हा पुरस्कार सलग तिसऱ्यांदा मिळाल्याबद्दल साम मराठीतर्फे आपले अभिनंदन. काय रहस्य सांगाल सर या यशाचं आपण. सर फोन डिस्कनेक्ट. कीप ट्राइंग शिंदे, कीप ट्राइंग. मुझे रिजल्ट चाहिए. यस सर यस सर. सर फिर से कट कर दिया. घर पे फोन लगाओ. पेशेंट क्या है? घर पे फोन लगाओ शिंदे. मुझे रिजल्ट चाहिए. यस सर यस सर. हॅलो हॅलो देशपांडे बंगलो. वय देशपांडे साहेबाचाच बंगला आहे. हॅलो मिस्टर देशपांडे. नाही मी त्यांचा नोकर बोलतोय साहेब. प्लीज गिव्ह द फोन टू मिस्टर देशपांडे. अहो तुम्ही काय बोलताय ते मला समजा ना की. हे बघा देशपांडे साहेबांना सांगा की सिद्धांतचा ऍक्सिडेंट झालाय. ऍक्सिडेंट? सिद्धू बाबाचा? हा हा त्यांना ताबडतोब कोईम्बतूरला पाठवून द्या. लगेच. मंडळी तर मुंबईला गेली आहे साहेब. ताबडतोब कळवतो. ताबडतोब कळवतो साहेब. वय साहेब. हा आणि शेवटी अशा गोष्टी होत असतात पण मी त्याला म्हटलं की बा एक्सक्यूज मी. हा बोल रे. सिद्धू बाबाचा ऍक्सिडेंट झालाय. ताबडतोब कोईम्बतूरला बोलवलंय. हो साहेब. शेवटी सातत्य हे कुठल्याही कामाला यश देऊन जातं. पण मला असं वाटतं की एक मिनिट जरा अर्जंट काम आहे प्लीज प्लीज. ओके ओके. काय नीट ऐक. सिद्धांतला कोहिंबतूरला गाडीला ऍक्सिडेंट झालाय. घाबरू नको. आपल्याला ताबडतोब निघायला पाहिजे आत्ताच्या आत्ता. कमान 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 कमान. सिद्धांत देशपांडे. फर्स्ट फ्लोर ICU. थँक्यू. चल बर. डॉक्टर. By the grace of God only we could save him, Mr. Deshpande. He had a serious head-on collision. Please come with me. I will explain you. हॅलो. नमस्ते मॅडम. सिद्धू बाबाची तब्येत जास्त सिरियस तर नाही ना? आता हे पाहिल्याशिवाय कळणार आहे का मला? अगं मी हॉस्पिटलच्या बाहेर आहे अजून. आबा आणि हे आत गेलेत. Mr. Deshpande, the boy is really serious. When he was brought to the hospital, his BP was not recordable. His pulse was feeble. He was unconscious. Then we took him for the CT scan. We noticed that there is a hemorrhagic contusion to the left side of the brain. If you can see here, please see. There is a trauma to his left side of the brain now. So I am in doubt whether he will be able to speak or not. I can't say. Due to injury to the left side, you can see here. So there is weakness in the right side. Only thing is we have saved his life due to God's grace. That is what we can say. आणि यश शाळेतून आला की त्याला आठवणीने ड्रिंकिंग चॉकलेट दे. ओके.
विसरू नकोस. एक मिनिट. आबा, दिवाकर कुठे आहेत? तो हॉस्पिटलच्या डीनला भेटायला गेलाय. दिवाकरचं म्हणणं आहे सिद्धांत चार्टर प्लेन करून पुण्याला घेऊन जायचं, पण डॉक्टर थंगावेल म्हणतात की ते अतिशय रिस्की आहे. पण आता त्याची परिस्थिती कशी आहे? ही स्टील अंडर ऑब्झर्वेशन. ओ माय गॉड. सिद्धांत डॉक्टर कसे बसे वाचवू शकलेत? म्हणजे म्हणजे सिद्धांत यापुढे बोलू शकणार नाही. त्याच्या उजव्या शरीरावर पण त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. आय कॅनॉट इमॅजिन. बाबासाहेब, डॉक्टर कृष्णमूर्ती परवानगी देत नाहीत. ते म्हणाले सिद्धांतला इथेच ठेवावं लागणार. मला असं वाटतं की मी इथून निघूच नाही, पण तिकडे फॅक्टरी. डोंट वरी दिवाकर. पूर्वी मी फॅक्टरीचं काम बघितलं आहे. उद्यापासून मी बसेन तिथे. यू आर नीडेड हिअर. सगळं मला एकदम अवघडच दिसते. हे असं व्हेजिटेबल जगण्यापेक्षा सरळ. नाही मेघना, सिद्धांत बरा होणार आहे. सिद्धांत बरा होणार आहे. मी आज रात्रीच्या फ्लाईटने पुण्याला जातो. उद्यापासून मी काम बघतो. तू इथेच थांब. मी पण येऊ पुण्याला? काय वेळ लागला काय तुला? काय बोलतेस कळते तुला? या परिस्थितीत दिवाकरला तुझ्या मदतीची गरज आहे. आबा, तिकडे यश एकटा आहे म्हणून. नाही, ठीक आहे, ठीक आहे मेघना. आय विल हँडल इट. टेक केअर. दिसता गुणान कळता गुणान दिसता खेळ खेळते नियती खेळ खेळते नियती जगणे आपुल्या हाती मित्रा जगणे आपुल्या हाती जगणे आपुल्या हाती स्वप्नांवरती अवचित पडते वीज नव्या कोवळ्या स्वप्नांवरती अवचित पडते वीज फुलत्या आशा आकांक्षांचे करपून जाते बीज तरीही चाले झुंज आपली तरीही चाले झुंज आपली उरल्या श्वासांसाठी जगणे आपुल्या हाती मित्रा जगणे आपुल्या हाती जगणे आपुल्या हाती मित्रा जगणे आपुल्या हाती तुटता विणती धागे गोफ पुन्हा जुळलेला जाता जाता अंतिमाकडे
उगम पुन्हा वळलेला विजता विजता ज्योत जागते विजता विजता ज्योत जागते प्राण पुन्हा सावरती जगणे आपुल्या हाती मित्रा जगणे आपुल्या हाती जगणे आपुल्या हाती मित्रा जगणे आपुल्या हाती अरे 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 काय नाही मी अरे अरे ये हे सगळं नॉर्मल कसं काय व्हायचंय परमेश्वरच जाणे. तिकडे तुला डॉक्टर काय म्हणाले? कुठलाच डॉक्टर कधीच होप सोडत नाही. आपले जोगळेकर डॉक्टर काय म्हणाले माहिती आहे? फक्त 1 वर्ष लागेल, सिद्धांत पूर्वीसारखा होईल. लहान मुलगा तरी विश्वास ठेवेल? उगाच आपली आशा दाखवायची. मला वाटतं आबासाहेब सिद्धांत आयुष्यभर हे असंच वय वर्ष फक्त 22 वय वर्ष. उभं आयुष्य कसं जायचं याचं? हे बघ दिवाकर, रोज नवीन नवीन शोध लागतायत. विज्ञान तर वाऱ्याच्या पुढे वेगानं पळतंय. आपण थोडंसं संयम बाळगू. असा प्रयत्न करू की सिद्धांत स्वतःच निराश होणार नाही. असं काही घडलंच नाही अशा पद्धतीनं वागायचं. हे बघ, त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवायला काही हरकत नाही. पण माझी एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, त्याला कोणी दया दाखवू नका, नाही तो अधिकच खचेल. येस, यू आर राईट. चल पटपट खा. चटणी देऊ? आओ चटणी. व्यवस्थित करा ब्रेकफास्ट. देऊ चटणी? हो. तुझा चमचा कुठे आहे? हा, मला इडली दे. किती वाजता आहे रे शाळा? चल खा. चल लवकर आठवून मी पळतो.
Excuse me. माझ्या कामगार बंधूंनो, आज आपण जे इथं जमलेलो आहोत त्याला कारण आजची परिस्थिती. मॅनेजमेंटच्या कराराला 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि वरती 8 महिने सुद्धा झालेले आहेत. तरी देखील मॅनेजमेंट आपल्याशी बोलायला तयार नाही. महागाईनं पोराबाळांची उपासमार व्हायला लागली. मॅनेजमेंटला बोलायला गेलं तर मॅनेजमेंटचा पत्ताच नाही. कर्णिक साहेब, आपले मालक एसी गाडीतून येतात, एअर कंडिशन मध्ये बसतात. त्यांना विचारायला गेलो तर म्हणतात, बाबा मला आता कोणतेही अधिकार नाहीत, मी रिटायर झालोय, एमडींशी बोला. बरं, आपले एमडी साहेब, त्यांच्या मुलाला ऍक्सिडेंट झाला, आमची सहानुभूती आहे ना. अहो, पण आमच्या पोराबाळांच्या तोंडात माती गेल्यावर ही सहानुभूती कशी राहणार? देशपांडे साहेब, देशपांडे साहेबाला सतत 3 वर्ष बेस्ट बिझनेसमनचा पुरस्कार मिळाला. अहो, तो कुणामुळं? आपल्यामुळं, आपल्या कामगारांमुळे मिळाला. मग त्या कामगारांच्या मागण्या, त्यांची पगारवाढ, त्यांचे बोनस, भत्ते यासाठी तुझ्या भाव का? इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपल्या मालाला भरपूर मागणी आहे. मी तर म्हणतो आपल्याला थुक्का लावण्यासाठी हा डाव टाकलेला आहे. म्हणून मी म्हणतो आपल्याकडं संपाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. पहिले 2 दिवस आपण गो स्लो पद्धतीने जाऊ, त्यानंतर संप, बेमुदत संप. हॅलो. हा, मी बोलतोय. नाही, मी येऊ शकत नाही. व्हॉट द हेल डज दिस मीन दिवाकर? येऊ शकत नाही याचा अर्थ काय? कंपनीची परिस्थिती किती हातघायची माहिती आहे तुला? तुला आणखीन टेन्शन द्यायचं नव्हतं म्हणून बोललो नव्हतो मी. पण गेले 15 दिवस कामगारांचा गोस्लो चालू आहे. संपावर जाण्याची धमकी दिली आहे. धमकी कसली? संपावर जाता येते त्यांनी बरोबर वेळ शोधून काढली आहे. मालाची मागणी वाढली, काम कमी झालंय. पण मला काळजी ती युकेच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या ऑर्डर्सची. डोंट वरी आबासाहेब, मिस्टर लिमा इज टेकिंग केअर ऑफ दॅट. येस, मला मान्य आहे, मी नाही म्हणत नाही. पण इथं जर एमडी हजर नसेल तर सगळे ढेले पडतात. आणि एक्सपोर्टचे ऑर्डर्स आपण वेळेत कंप्लीट केल्या नाही तर आपल्याला हेवी पेनल्टी बसणार. यू नो दॅट. पण आबासाहेब, सिद्धांत. हे बघ दिवाकर, मला सिद्धांतची कंडिशन पूर्णपणे माहिती आहे. पण यासाठी सगळे व्यवहार बंद करायचे. ज्या ज्या गोष्टी जो एक्सपर्ट आहे त्यानं त्या गोष्टी हँडल केल्या पाहिजेत. सिद्धांतकडे काय मेघनाही लक्ष देऊ शकते, रादर दिलं पाहिजे. नाहीतर त्याला दुसरं काम काय असतं? हे बघ, तुला तुझ्या कामामध्ये वाहून घेतलंच पाहिजे. आय एम सॉरी दिवाकर, मी जरा स्पष्ट बोलतोय. पण फॅक्टरी हे माझं पहिलं प्रेम आहे, मेघनाच्या आधीचं. इज दॅट क्लिअर? ठीक आहे आबासाहेब, ठीक. मी उद्यापासून जॉईन करतो. ओके.
तोडलास फ्लॉवर पॉट? अरे हा तुझ्या बाबांनी मला गिफ्ट केलेला. तारा तारा जी बाई सर, तुमच्या धाकट्या मालकांनी फ्लॉवर पॉट तोडण्याचा पराक्रम केलाय. हे सगळं साफ कर आणि ह्याला त्याच्या रूम मध्ये घेऊन जा. अजून काय काय तोडणार आहे कोणास ठाऊक. Bloody idiot. हे बघ मेघना, एवढा राग बरा नाही. हे बघ, त्याला आपल्या प्रेमाची गरज आहे. आता त्याच्या दुर्दैवानं त्याच्यावरती ॲक्सिडेंट होऊन ही वेळ आली, त्याला कोण काय करणार? काही झालं तरी तो आपला मुलगा आहे ना. आपला नाही, तुमचा. संतोष, संतोष. आलो 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 साहेब. लॅपटॉप गाडी टाक. वय साहेब. आणि ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. वय साहेब. तुम्ही ऑफिसला चाललात आणि मग सिद्धांतला कोण सांभाळणार आहे? आबासाहेबांची इच्छा आहे की, आणि माझी पण इच्छा आहे की तू बघावंस. मी काय काय पाहते हे त्यांना माहित आहे का? यशची सगळी तयारी, त्याचा सगळा अभ्यास मला घ्यावा लागतो. गेस्ट वगैरे तर नेहमीच असतात, पण आता सिद्धांतचा ऍक्सिडेंट झाल्यावर रेग लागली आहे आणि आज श्यामामावशी येणार आहे. कोण श्यामामावशी? अरे ओ, आय एम सॉरी. हे बघा, कंपनीच्या लोकांची ये जा चालूच असते. त्यांचं सगळं मला करावं लागतं आणि त्यात सिद्धांतला सांभाळणं कसं जमणार आहे मला? त्याची कल्पना होती मला, आणि म्हणूनच मी त्याच्याकरता उद्यापासून एक नर्स ठेवली आहे. हे बघ मेघना, त्याला अशी वेगळी ट्रीटमेंट देऊन त्याला दुबळा बनवायचा आहे का? तो या घराचाच भाग आहे आणि त्यामुळे सगळ्यांसारखी नेहमीप्रमाणे त्याला वागणूक मिळाली पाहिजे. मेघना, तो एक पेशंट आहे आणि तो बरा होणार आहे. हो, तो बरा होणार आहे. आपण त्याला मदत केली पाहिजे बरा व्हायला. वी मस्ट हेल्प हिम टू हेल्प हिमसेल्फ. इज दॅट क्लिअर? एक्सक्यूज मी. येस. सिद्धांत आहे का? मी त्याची मैत्रीण संजना, त्याला भेटू शकते? श्योर. तारा तारा. जी बाई साहेब, ह्यांना सिद्धांतकडे घेऊन जा. बरं बरं, चला. थँक्यू. वेलकम. सिद्धांत, 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 मला माहिती आहे तू जागा आहेस,
तू बोलत का नाहीयेस? ठीक आहे, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे रे. जर तुझ्या जागी मी असते तर मी कसं वागायला हवं होतं? तुला बरं वाटलं असतं का? सांग ना, सांग ना सिद्धांत, बोल ना माझ्याशी, बोल. आय लव्ह यू सिद्धांत. तुला कळत कसं नाही रे? ठीक आहे. सिद्धांत, मी तुझीच आहे. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. मी तुमच्या कामाच्या शिस्तीत काही बदल केलेला नाही आहे, पण काम बंद पडणार नाही याची काळजी मी घेतली आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे वर्कर्स अनरेस्ट. आय एम व्हेरी मच वरीड अबाउट दोज एक्सपोर्ट ऑर्डर्स. वर्क्स मॅनेजरशी कन्सल्ट करून यातून मार्ग हा काढलाच पाहिजे. येस, मी त्यांच्याशी ॲक्च्युली बोललेलो नाही. काय होतं, नव्या जुन्या विचारसरणीमध्ये फरक पडतो. परंतु वर्कर्सशी बोलून त्यांच्याशी वाटाघाटी करून यातच चांगलाच मार्ग काढला पाहिजे, तरच कंपनीचं काम स्मूथ चालेल. येस, वर्कर्सला दुखावून कधीही कंपनीचं भलं होत नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. आय अंडरस्टँड. आय विल फाइंड द वे आउट. तुला सांगते मेघे, असला टेरिफिक इफेक्ट आहे बघ तात्या बापू महाराजांचा. कोणाचा? अगं तात्या बापू महाराज ग. हे बघ, त्यांचा आम्ही प्रसाद आणि अंगार आणलाय मोठ्या मुश्किलीनं आपल्या सिद्धांतासाठी. एकदा का त्याला हा प्रसाद दिला आणि अंगारा लावला की सिद्धांत कसा तरा तरा चालायला लागेल बघ. जय तात्या बापू महाराज, जय तात्या बापू महाराज. अगो त्यांची पॉवर ठाऊक नाही तुला. लाखो लाखो भक्तगण आहेत बघ त्यांचे. खरोच. अगो बाई, आला की सिद्धांत. ए तू गप गा, थांब. आता तुला मी अंगारा लावते, प्रसाद हा देणार तुला परत देणार. तू जरा गप्पा बैस. घे 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 घे. मावशी काय करतेस? थुंकू नको. काय काय काय? अगं बाई, थुंकला की प्रसादानी. आता कोप होणार महाराजांचा. आता काही याचं भलं होणार नाही. सिद्धांत ऐक रे. अरे काय करते मावशी तू? का बेस तू? काय आता कोपणार महाराज. आपल्याला एवढंच करता येईल सर. इट्स अनयुज्युअल. पण त्या इंटरनॅशनल लॉ विषयी तुमची खात्री? सर, इंटरनॅशनल लॉ हा माझा अभ्यासाचा विषय होता आणि अजूनही आहे. आय ऑलवेज कीप माय सेल्फ अपडेटेड ऑन दॅट. नाही, उपाय चांगला आहे, पण अघोरी आहे म्हणून म्हटलं. सर, मला तरी एवढा एकच उपाय दिसतो. आबासाहेबांच्या समोर मी एवढं बोललो नाही. इट्स अ जनरेशन गॅप. अहो, कारखान्यातल्या कामगारांना ते पोटच्या पोराप्रमाणे समजतात. त्यांना न सांगताच हे सगळं करायला लागेल. नंतर त्यांना समजून सांगता येईल. गोळी खाल्लीस ना? हे घे पाणी. सावकाश सावकाश. हा, हे घे. शाबास. चला, तांबूळ करायची ना तुला? हळू. हा, हळू उठ. ये चल. थांबा, आपण शर्ट काढूया तुझा. आंघोळ करायची ना तुला? अरे, आंघोळ करायची आहे. वेडा कुठला?
हा सिद्धांत कुठे? सिद्धांत त्यांच्या रूम मध्ये आहे. साहेब, सिद्धूबाबांनी त्यांच्या त्या सिस्टरला हाकलून लावलंय. काय? हो साहेब. काय करावं या पोराला काही कळत नाही. सिद्धांत, सिद्धांत काय चाललंय तुझं? तुझ्या मदतीला नस ठेवली, तिला पण काढून टाकलीस तू. इतरांना त्रास होतोय, मला ओन टेन्शन्स आहेत. ट्राय टू अंडरस्टँड. अरे आपल्याला बरं व्हायचं नाहीये का? Okay, I know. No, मला तुमची एकही मागणी मान्य नाही. अहो पण साहेब, आपलं तसं काही बोलणंच झालं नाही ना. म्हणजे कसं, 2 तुमचं 1 आमचं असं काहीतरी व्हायला पाहिजे होतं ना. एकदम नाही म्हणजे नाही. मला इथली एकही मागणी व्हायबल वाटत नाहीये. ठीक आहे साहेब, मग मी पण तुम्हाला सांगून ठेवतो, आता माझ्याकडं संपाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. मी तुम्हाला उलट सांगतो किंवा चांगलं सांगतो. कंपनीकडे ऑलरेडी काम आहे, काम वाढायची शक्यता आहे. अशा वेळी संप करून कोणालाच फायदा नाही. त्यापेक्षा असं करा, 6 महिने काम करा. 6 महिन्यानंतर बघू, तुमच्या मागण्यांचा विचार करू. आय प्रॉमिस यू. 6 महिने? अहो आधीच लेट झालाय साहेब. गाजरा बांधताय काय आमच्या समोर? मॅनेजमेंटला अगोदरच नोटीस सर्व केली आहे. आय एम सॉरी साहेब, आता मी बेमुदत संपावर जाणार. चला र, असं बी उपाशी मारायचंय, तसं बी उपाशी मारायचंय. संप करूनच मरू. चला. कामगार युनियन जिंदाबाद. कामगार युनियन जिंदाबाद. मुर्दाबाद. 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 कामगार युनियन आमच्या मागण्या. मुर्दाबाद. 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 कामगार युनियन. कामगार युनियन. मुर्दाबाद. 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 आमच्या मागण्या. आमच्या मागण्या. मुर्दाबाद. मुर्दाबाद. दिवाकर, ही काय भानगड आहे? हा असा अचानक संप कसं काय सुरू होतोय? अचानक नाही आबासाहेब, त्याने आपल्याला रितसर नोटीस पाठवली होती. त्याला नो, पण कामगारांशी वाटाघाटी करून कंपनीचं काम स्मूथ चालवायचं असं ठरलं होतं ना आपलं. एक मिनिट आबासाहेब, एक मिनिट. लेट मी एक्सप्लेन. आबासाहेब, कामगारांनी जर हा संप सुरू केला नसता तर त्यांच्या एका गटाला लाच देऊन मी हा संप घडवून आणला असता. व्हॉट? होय आबासाहेब, आपल्या एक्सपोर्टच्या बऱ्याचशा ऑर्डर्स पेंडिंग आहेत आणि निर्यातीच्या करारानुसार जर त्या मुदतीत पूर्ण नाही केल्या तर आपल्याला फार मोठा दंड सहन करावा लागला असता, आणि तोही कित्येक हजारो डॉलर्समध्ये. म्हणजे कंपनीच्या अस्तित्वाचा प्रश्न. हा पण कायद्यामध्ये एकच पळवाट आहे. कंपनीवरती जर का नैसर्गिक आपत्ती आली किंवा कंपनीमध्ये संप घडला तर या हेवी पेनल्टीपासून आपण वाचू शकतो.
आता सांगा आबासाहेब, जिवंत राहायचं असेल तर संपाशिवाय दुसरा कुठला पर्याय होता? माय गॉड, आय कॅनॉट टॉलरेट दिस. हॅलो. हा मेघना. जेवायला येणार आहेस? नाही नाही, मी इथेच काहीतरी लाईट मागवतो. हो, तुम्ही जेवण करून घ्या. कधी येशील? मला उशीर होईल. हो. हे काय काय झालं? तुम्ही इथं का बसलाय? आणि सिद्धांत कुठे? झोपला असेल आत बहुतेक. डॉक्टर जोगळेकरांनी त्याला सेडेटिव्ह दिलेत. का? आज तो परत व्हायलेंट झालेला. दिवाकर, दिस इज गेटिंग टू मच. हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या बाहेर आहे. कधी काय होईल सांगताच येत नाही. अगदी अनपेक्षितपणे त्याच्या मनाला काहीतरी लागतं आणि तो आय जस्ट कांट टेक दिस एनीमोर. खराय गो, खराय. अहो, चांगला हसत खेळत गप्पा मारत जेवण चाललं होतं आमचं, आणि अचानक हा. आपण सगळं सहन करू रे, पण बाकीचे का सहन करतील? तुलाही ऑफिसचं टेन्शन आहेच ना. वर यशची परीक्षा आली. आपण सगळे किती नुकसान करून घेणार आहोत. बस इनफ इज इनफ. मेघना, अहो, एका बाईला घरात काय काय त्रास सहन करावा लागत असेल याची कल्पना नाही येणार तुम्हाला. बघ ना आता, तूही दमून आलायस आणि तुझ्या समोर हे प्रदर्शन. तूही किती दिवस सहन करणार हे सगळं? ठीक आहे, तुम्ही जे काही म्हणताय ते मला मान्य आहे, समजतंय, पटतंय. पण माझ्या मनाची तयारी होत नाही का? ठीक आहे, आय विल ट्राय. मी अशा एखाद्या चांगल्या संस्थेचा शोध घेतो. सिद्धांत,
इथे कामानेच ऑफिस कुठे आहे? ऑफिस तर इथंच आहे, पण आज ऑफिसमध्ये कोणी नसतील. आज कामाने स्पोर्ट्स डे आहे ना, त्यामुळे सगळे ग्राउंडवर असतील. ओके, ये सिद्धांत. या साहेब. Morning, Pa. Morning, Ma. I love bread butter jam, Pa. Come on, Pa. दिवाकर, सिद्धांत होता तेव्हाही तू उपाशी राहायचास. आजही तू काही खाणार नाहीयेस. तू फक्त त्याच्यासाठीच आहे का? आमच्यासाठी कोणीच नाहीये? फॅक्टरीत एवढे प्रॉब्लेम्स आहेत. तू जर असा अपसेट राहिलास तर हा सगळा व्याप कोण सांभाळणार आहे? अँड यू प्लीज डोंट वरी अबाउट सिद्धांत. ही विल बी फाईन देअर. आली का रे सिद्धांतची रूम? विकास, अरे सिद्धांतची रूम आली का? सिद्धांत म्हणजे सिद्धांत म्हणजे काय माहित नाही तुला? नाही. सिद्धांत म्हणजे राग. तो सारखा रागवतो ना आपल्यावर, म्हणून त्याचं नाव तसं ठेवलंय मी. सिद्धांत, सिद्धांत काय काय बोलला? तुला कळलं नाही तो काय म्हणाला? नाही. अरे तो आपल्याबरोबर येईल, खेळेल, काम करेल, मग त्याची भाषा कळेल आपल्याला हळूहळू. सिद्धांत, मी आंधळा आहे रे, पण तरी मी पाहतो. तुला बघायच्यात आमच्या गमती जमती? बघ बघ, आम्ही तुला घेऊन जायला आलो. चल ना यार. चल ना. बघ विकास, ही भाषा कळली तुला?
तो आपल्याला गेट आउट म्हणाला. आपल्याला सवयीची रे ही भाषा. चलताय यार, चल. सर, आपल्या सॉलिसिटर्सनी आपलं काम चोख बजावलंय. UK, कॅनडा आणि USA पर्यंत संपाची इन्फॉर्मेशन पोहोचली आहे. इनफॅक्ट त्यांच्यापैकी काही जणांचे फॅक्स मेसेजेसही आलेत. वी आर ॲब्सोल्युटली आउट ऑफ डेंजर सर. गुड, बट द क्रेडिट गोज टू यू मिस्टर लिमये. आता परदेशी जाऊन आपल्या स्टॉकिस्टनं भेटून आपला इनोसन्स सिद्ध केला पाहिजे. त्यांच्याबरोबर असलेली मैत्री आपण घट्ट केली पाहिजे. एक्झॅक्टली सर, मी तेच सुचवणार होतो. तुम्ही निदान UK आणि कॅनडाला तरी गेलंच पाहिजे. USAचे आपले सर्व एजंट खंबीर आहेत. मी म्हणतो तुम्ही का जात नाही? नो सर, MD शुड गो. इट्स अ मॅटर ऑफ प्रोटोकॉल. दॅट्स राईट. पण यात जवळजवळ 1 महिना निघून जाईल. 21 तारखेला सिद्धांतला मी घरी घेऊन येईन असं प्रॉमिस केलंय. पण यावेळेला इमोशनल होऊन चालणार नाही सर. इट्स अ मॅटर ऑफ कंपनीज गुडविल. आणि सिद्धांतला मॅडम सुद्धा घेऊन येऊ शकतील. बघूया. फुलं देऊयात. हो हो. सिद्धांत, हे सिद्धांत, मी लावलेल्या गुलाबाच्या झाडाला बघ, टपोरी फुलं आली आहेत. मी तुझ्यासाठी आणली आहेत. चल ना बागेत, तुला दाखवायची आहेत. चल चल, आम्ही सगळे आलो तुला घेऊन जाण्यासाठी. घे ना. अरे चल ना. तो नाही येणार रे. त्याला घर आहे ना. आपण अनाथ आहे रे. त्याला आई बाबा आहेत. तो वेगळा आहे. सागर दादा, चला. चल विकास. तसं नाही ग श्यामा मावशी. पण बघू आता परमेश्वर न्याय करतो की नाही. हो ना. अगं मी म्हंटल ना, सगळं सांगितलं महाराजांना मी. त्यांना मी म्हंटल सुद्धा. म्हंटल अशी अशी माझी भाजी आहे, असा असा तिचा प्रॉब्लेम आहे. म्हंटल गरीब आहे हो बिचारी. गरीब म्हणजे? अगं नाही ग, तशी गरीब नाही म्हंटल मी. स्वभावानं गरीब आहे म्हंटल. मी म्हंटल त्यांना, अहो म्हंटल हिच्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोचा तो मुलगा, आणि मग त्याला काही नाही इस्टेट द्यायची. कोण हा टिक्कोजीराव? तिला पण एक सोन्यासारखा मुलगा आहे, यश नावाचा. आणि मग त्या मुलानं जन्मभर या सावत्र भावाकडे आश्रित म्हणून करायचं. तर महाराज मला म्हणाले, त्यावर म्हणाले, श्यामाताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, देवाच्या काठीला आवाज नाही म्हणाले. हा मग? अगो हो ना. अगो कसे अंतर्ज्ञानी आहेत तुला सांगते. झाला का नाही लगेच ऍक्सिडेंट. काय बोलतेस? हो ना, बघ ना. नाही हे बघ, तू आता अजिबात काळजी करू नकोस. आणि आता तर काय म्हणे, तुम्ही त्याला कुठे आश्रमात टाकलेत ना? हो, कामायनी नावाचा आश्रम आहे. खरं सांगू, नुसता आश्रम नाही, ते अनाथ आश्रम आहे. काय सांगते?
मग आता तिथं आणूच नका तुम्ही त्याला. बस तसं झालं तर सोन्याहून पिवळं. पण इथे बापाचा जीव तुटतोय ना. 21 तारखेला आणायचं म्हणतायत ते. पण तसं काही जमणार नाहीये, कारण दिवाकर चाललाय फॉरेन टूरला. आणि मी तर त्याला साफ सांगितलंय की तुझ्या मागे हे सगळं काही मला जमणार नाहीये. आता बघ ना, 21 तारीख आली की उद्यावर कुठं चालला? तोंडात बोट नको घालू. चल. अरे 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 नको चल 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 सिद्धांत, अरे चल ना. बाबा 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 सिद्धांत पोहे पोहे खा खा पोहे.
हॅलो.
होय सिद्धांत, मी अशा एखाद्या अपरात्री संधी साधून तू इथून पळून जायचा प्रयत्न करशील याची मला कल्पना होती, नक्कीच कल्पना होती. कुठे जाणार आहेस तू? कुठे जाणार आहेस? त्या 4 भिंतींमध्ये? तुझ्या त्या सोकाळ घरी, जिथून तुझ्या नातेवाईकांपैकी कोणीही प्रेमानं तुला घरी घेऊन जाण्यासाठी आलं नाही. तुझ्या या अशा डिलॅपिडेटेड अवस्थेमध्ये तू तिथं सुखरूप पोचावंस यासाठी कोणीही कसलीही तजवीज केली नाही. बरं, मला विश्वासात घेऊन सांगायचं, आमच्या मुलाला त्याच्या घरी सुखरूप पोचवण्याची काही व्यवस्था करा म्हणून? नाही रे, नाही. यातलंही कुणी काहीही केलं नाही. याचा अर्थ नेमका काय होतो बाळा? काय होतो? चल चल चल, ये 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 ये, बस ये ये, बस बस. होय रे बाळा, होय. सिद्धांता, हीच तर आपली ट्रॅजेडी आहे रे. आपल्यासारख्यांची हीच तर ट्रॅजेडी आहे. मिळेल त्या माध्यमातून कंठरावानं आपण आपले सगळ्यांना सांगत असतो, अरे आम्हाला कोणीतरी समजून घ्या रे, आम्हाला कोणीतरी समजून घ्या रे. कुठं कुणाला फुरसत आहे? ठीक आहे, आता मी तुला एक नवं आवाहन करतो. आपण या सगळ्या सर्वसामान्य समाजाला आपल्या परीने जाणून घ्यायचा, समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ठीक आहे? नको आहोत ना आम्ही तुम्हाला? नको आहोत ना? ठीक आहे, आम्ही आमचा बोजा तुमच्यावर कधीही लादणार नाही. आणखी एक, हा जो धडधाकट समाज आपल्या भोवती पसरलेला आहे, आपल्याला धिक्कारणारा, त्यांना आपले प्रश्न कधीही सोडवता आलेले नाहीत. आपले प्रश्न, आपल्या समस्या आपल्याला सोडवाव्या लागतील आणि त्या इथेच सोडवता येतील, तुझ्या घरी जाऊन नाही. आणखी एक गोष्ट, तू पळून जायचं ठरवलंस तर तुला पळून जायला एक लेजिटिमेट छप्पर तरी आहे रे. पण इथल्या अनाथ अपंग पोरांनी पळून जायचं ठरवलं, कुठे जातील ती बिचारी? आत्महत्येखेरीज दुसरा काही मार्ग आहे त्यांच्याजवळ? अरे मला सांग, तुझ्याबरोबर जेवणारी, खाणारी, तुझ्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारी, तुला गेटवर धावत जाऊन नाश्ता आणून देणारी पोरं, इतक्या दिवसात तुझे आणि त्यांचे काही नातेसंबंध जुळलेच नाही आहेत का रे? हे बघ बाळा, तुझी गरज कुणाला आहे आणि तुला खरंच कुणाची गरज आहे याचा विचार कर. तू सुज्ञ आहेस, हुशार आहेस, तू विचार कर आणि त्यानंतरही तुला असं वाटलं की आपल्याला जायला हवं. You are at liberty to go. तू जाऊ शकतोस. चला 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 चला, हा इकडनं चला, हा चला 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 चला, लाईनीनं चला.
हे बघ सागर दादा तिकडे. काय रे? सिद्धांत, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय जेवण आवडतंय ना? जेवा जेवा जेवा. गुड गुड. अरे वेड्या, जेवण रंगसाला साध सिद्धांत, हे सिद्धांत, काय झालं रे बाळा? काय झालं? हो 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 हो, घास नीट तोंडात गेला नाही. जाऊ दे, एवढा कशाला नर्वस होतोस? हे बघ, इथे सगळे सारखेच. कोणाला नीट जेवता येत नाही, कोणाला नीट बघता येत नाही, कोणाला नीट बोलता येत नाही, कोणाला नीट चालता येत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, एक गोष्ट नक्की लक्षात ठेव. परमेश्वर एखादी गोष्ट एखाद्या माणसाकडनं काढून घेतो ना, त्यावेळेला दुसरी कुठली तरी चांगली गोष्ट त्याला जास्ती देतो. ती आपल्याला जास्ती गोष्ट कुठली मिळाली आहे हे लक्षात घ्यायचं आणि यशस्वी व्हायचं, हेच आपल्या संस्थेचं ध्येय आहे. मला सांग, इथे रडत बसलाय का कोणी? नाही 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 नाही, इथे कोणीही कोणालाही लाजायचं नाही आणि घाबरायचंही नाही. आमच्यावर आलेल्या संकटांना आम्ही हसत हसतच तोंड देऊ, हो की नाही रे? तावडे साहेब, माझी हात जोडून तुम्हाला एवढीच विनंती आहे की जरा आमच्या संस्थेचा विचार करा. अहो, त्योच विचार करून इथं आलोय मी. कसं आहे महाजन साहेब, आमचे पिताश्री समाजसेवक होते हो, म्हणून त्यांनी तुमच्या संस्थेला आमची एवढी मोठी जागा वर्षाला 1 रुपया एवढ्या भाड्यानं दिली. म्हणजे जवळजवळ फुकटच म्हणा की. हा, पण कसं आहे ना, काही विस्टेट काही त्यांनी कमावलेली नाही, त्यामुळे हिची विल्हेवाट लावायचा त्यांना काहीच अधिकार नव्हता हो. हा, पण झालं ते झालं. यातनं आम्ही पण शहाणपणा शिकलोय म्हणा. आणि कसं आहे, आता समाजसेवक राहिलेलेच नाहीत हो. मला सांगा, एवढी मोठी विस्टेट मी एखाद्या बिल्डरला विकली, मला किती कोटी मिळतील? मग माझं नुकसान मी कशासाठी करून घेऊ हो? हा, ते काही नाही. वर्षा अखेरीपर्यंत माझी जागा मला खाली करून द्या, बस. तावडे साहेब, नाही, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, खरंही आहे. पण मला सांगा, माझ्या इतक्या मुलांना घेऊन मी कुठे जाऊ? त्यात ही मुलं अशी अनाथ, अपंग. मला सांगा, समाजानं आमच्याकडे सहानुभूतीनं पाहिलं नाही तर मी ही संस्था कशी चालवणार? सांगा ना. त्या दिवाळी तोंडावर आलेली या सगळ्या पोरांना मी कुठे कुठे वाऱ्यावर सोडू?
कुठे घेऊन जाऊ? हा म्हणजे तुमच्या समाजकार्याच्या खस्ता आम्ही खायच्या माना की हा? तसं नव्हे तावडे साहेब, पण थोडीशी रिझनेबल मुदत द्या ना. म्हणजे मदत म्हणून थोडी सवलत. हा म्हणजे तुम्हाला मुदत आणि मदत दोन्ही पाहिजे म्हणा की हा? हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, दिली दिली. इथून पुढं 1 वर्ष तुम्ही आमची ही जागा वापरू शकता. धन्यवाद साहेब. ही झाली मुदत. पण ह्या जागेचं 1 वर्षाचं भाडं फक्त 70,000 हो. कसं आहे ना, डिसेंबरच्या एंडिंगला मी तुमच्याकडं करारपत्र घेऊन येईल. रोकड तयार असेल तरच करारपत्रावर सह्या होतील, आणि रोकड तयार नसेल तर 2 महिन्यात तुम्ही ही जागा मला खाली करून द्यायची. आता याच्यात शब्दाचा पण फरक पडणार नाही. हा? ठीक आहे साहेब, ठीक आहे. या. पण या जागेचं 1 वर्षाचं भाडं फक्त 70,000 हो, आणि रोकड तयार नसेल तर 2 महिन्यात तुम्ही ही जागा मला खाली करून द्यायची. नाही, ॲक्च्युली ते कॅनडाहून ऑस्ट्रेलियाला गेलेत आणि त्यानंच मला सांगितलं की सिद्धांतला घरी घेऊन यायला, म्हणून मी त्याला न्यायला आली आहे. नाही ते ठीकच आहे म्हणा, पण काय झालं मॅडम, आता ना तो इथे छान रमलाय. म्हणजे त्यांचा एक ग्रुपच तयार झालाय आणि सिद्धांत त्या ग्रुपचा लीडर झालाय. चालणं, बोलणं, विचार करणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी आपापसात छान वाटून घेतलेल्या आहेत. आणि त्यामुळेच विशेषतः ग्रुपमध्ये असताना कुठे अडचण आली ना तर एखाद्या धडधाकट माणसाची मदत आपल्याला हवी असं त्यांना वाटत नाही, त्याची गरजच भासत नाही त्यांना. बघा ना, आता बोलावले त्याला एकट्याला, तिघही आलेत. सिद्धांत, तुला मी न्यायला आली आहे. पण घरचे सगळे निराश होतील सिद्धांत. एनिवे, तुझं मन दुखावेल अशी कुठचीच बळजबरी करणार नाहीये मी, कारण तसं करणं त्याच्या वडिलांना आवडणार नाही. तर असा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, समस्या गंभीर आहे. आनंद सर काही सांगणार नाही, पण आपल्याला धोका आहे. 70,000 रुपये आणायचे कुठून? कोण देऊ शकेल हे पैसे? हो, हे पैसे तुम्ही उभे करू शकाल तुमच्या हिमतीनं, पण यासाठी तुम्हाला सगळ्यांना दिवस रात्र काम करावं लागेल. तरच बाहेरच्या जगाला तुम्ही हे दाखवून देऊ शकाल की तुम्हाला त्यांची काही गरज नाहीये.
पण यासाठी सर्वात पहिलं हे ठरवलं पाहिजे की तुम्ही तुमच्या कार्यशाळेत काय काय तयार करू शकता आणि त्याची विक्री कशी करू शकता. दरवर्षी आम्ही आकाशकंदील आणि भेट कार्ड तयार करतोच. आम्ही खडू सुद्धा तयार करू. शिवणकामाच्या ऑर्डर्स घेऊन बुक बाइंडिंग करू शकतो. किचन युनिट. वी ऑल कॅन हँडल द किचन युनिट. आणि खाद्यपदार्थांचा व्यवसाय असा आहे की जो 200% नफा तर देणारच. आणि आपण यावेळच्या दिवाळीच्या फराळाच्या ऑर्डर्स घरोघरी जाऊन गोळा करूया. बरोबर. काय म्हणता. Hip hooray, hip 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 hip hooray, hooray. येस सर. महाजन साहेब, मुदत संपली तुमची. तवा आता जागा खाली करा. एवढे पैसे कसं शक्य आहे राव. तावडे साहेब, तुम्ही माझ्याकडे 70,000 रुपये मागितले होते. 70,000 हे 1,20,000 आहे. रुपये 1,20,000 कॅश. 1 रुपयाही कमी नाही. पण कसे आणि कधी. तावडे साहेब, माझ्या अनाथ आणि अपंग मुलांनी स्वतःच घर वाचवण्यासाठी उभे केलेले पैसे आहेत हे. क्या
Hip hip hooray, hip hip hooray, hip hip hooray. Hip hip hooray, hip hip hooray, hip hip hooray, hooray. इट्स ओके. हां एक मिनिट. बघितलं, ओळखलं तुम्ही याला? आपलाच मुलगा आहे ना. ज्या वेळेला त्याला आपल्या आधाराची गरज होती त्यावेळेला तुम्ही त्याला अनाथाश्रमात टाकलं, तेही कायमचं. तसं नाही आबासाहेब, आम्ही त्याला आणणारच होतो, पण मी फॅक्टरीच्या कामाच्या निमित्ताने परदेशी गेलो होतो आणि मी मेघनाला सांगितलं होतं. हो आबा, मी स्वतः गेलेले त्याला आणायला, पण त्यानंच याला नकार दिला तर मी. कुठलंही एक्सप्लेनेशन नकोय मला. मेघना, तू माझी मुलगी असून सुद्धा एक सर्वसामान्य सावत्राईसारखी वागलीस तू. ज्या वेळेला त्याला तुमच्या मायाची गरज होती त्याच वेळेला तुम्ही दूर लोटलं त्याला. आबा, त्यांनी खरोखरच याला नकार दिला होता. नकार सुद्धा होकारात बदलता येतो मेघना. सिद्धांतला जरा जरी माया लावली असतीस ना, आज आपल्यावर ही वेळच आली नसती. अजूनही वेळ गेलेली नाही. आता तरी सुधारण्याचा प्रयत्न कर. माझं चुकलं आबा. मग आता तरी जा आणि घेऊन या त्याला. त्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. कुठल्याही पैशाचं पाठबळ नसताना, कुठली यंत्रसामुग्री पाठीशी नसताना केवळ अपंग मुलांच्या मदतीनं 2 महिन्याच्या आत 1,20,000 रुपयाचा फायदा करून दिला आहे. निव्वळ फायदा. आपल्याला लाज वाटायला पाहिजे. बघताय काय? जा आणि घेऊन या त्याला. नाही, तसं येणार नाही तो आबासाहेब. खूप स्वाभिमानी आहे. आपण परवा माझा वाढदिवस आहे, त्या दिवशी तू नाही म्हणू शकणार नाही. बाबा खुश होना बाबा, खुश होना बाबा. बाबा बाबा खुश होना हॅलो, देशपांडे साहेब आहेत का? हा, मंडळी सिद्धू बाबाला आणायला गेली आहेत साहेब. चला. एक मिनिट सर. सिद्धांत,
हॅपी बर्थडे टू यू. आज बरोबर 2 वर्ष झाली या घटनेला आणि मी हादरून गेलो. अशा व्यक्तींना समाजात आपल्या घरात स्वीकारण्याची मानसिकता कधी तयार होईल याची मी वाट बघतोय. सिद्धांत कामानेमध्ये होता तेव्हा मी परमेश्वराजवळ रोज प्रार्थना करायचो, तळमळून प्रार्थना करायचो की परमेश्वरा का हे मूल माझ्याच घरात का. एके दिवशी मला साक्षात्कार झाला. परमेश्वर माझ्या समोर आला आणि मला म्हणाला की हो, हे मूल असं झालं की माझी चूक झाली, पण मी अशा माणसाच्या शोधात होतो की जो माझी चूक पदरात घेईल आणि म्हणून हे मूल तुझ्या घरी आलं. माझी तक्रार बंद झाली मित्रांनो. मी सिद्धांतला आणायला गेलो, पण तोपर्यंत बहुतेक करून परमेश्वराचा माझ्या चांगुलपणावरचा विश्वास उडाला होता. सिद्धांत आम्हा सगळ्यांना सोडून गेला होता. माझी चूक मला कळली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. काय नाव बाबा तुझं? सिद्धांत.